वेलकम टू माय चॅनल. कशा आहेत? आय होप तुम्ही बरे असतील. मी पण बरी. आज बनवणार आहे सफेद वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी. त्यासाठी वाटाणे पाव किलो घेतलं, त्याला रातभर भिजत ठेवलेले आणि याला कुकरमध्ये 3 बटाटे टाकून वाटाणे हळद मीठ टाकून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. आता तुम्हाला मसाल्याचं दाखवते काय काय घेतलं. मसाल्यासाठी घेतले अर्धा तुकडा खोबरा, 2 कांदे आणि 1 टमाटा, 4-5 मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा धनिया. आता हे सगळे भाजून घेतलेत. आता हे मिक्सरमधनं काढून घेणार आहे. टोप गरम करून घेतलं, ह्याच्यात तेल टाकून घेणार आहे. 3 चमचे तेल टाकून घेतले. मिक्सरमध्ये पिसलेला मसाला हे टाकून घ्यायचं तेलात. चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आता हे मसाला टाकून घ्यायचं. हे 2 चमचा लाल मसाला आहे, या अर्धा चमचा हळद आहे आणि ते 1 चमचा गरम मसाला. आता याच्यात टाकून घ्यायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. गॅस बारीक करून याला झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी. आता काढून बघायचं. मसाल्याला तेल सुटा लागलं बघा. ते वाटाणे टाकून घ्यायचे याच्यात. आता याचे सगळे वाटाणे टाकून घ्यायचे, व्हाईट वाटाणे मिक्स करून घ्यायचं. मसाल्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. आता ह्याला पण 5 मिनिटं झाकून ठेवायचं. तर झाकून काढून घ्यायचं. आता अजून एकदा जरा मिक्स करून घ्यायचं. मधलं पाणी होतं ना, व्हाईट वाटाणा बरं शिजवलेलं गरम पाणी, हे याच्यात टाकून घ्यायचं. थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीपुरता. कुकरमध्ये यांना शिट्टी मारताना बी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला जरा शिजू दे, चांगली उकळी होऊ दे, मग नंतर आपण बटाटे टाकू. झाकण लावून घ्यायचं. ते झाकण काढून बघायचं. हे बघा झालं आपलं. आता बटाटा टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. हे बघा उकळी यायला लागली. झाली आपली भाजी. आता ही बघा झाली आपली भाजी. ही तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका. बाय.